नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दिवाळीनंतर येणारा दिवाळी पाडवा कसा साजरा करावा, कोणत्या गोष्टी कराव्यात, या दिवशीचे महत्त्व काय याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. उद्या 14 नोव्हेंबर मंगळवारी दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा येत आहे. कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा. 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त या दिवसाला मानलं जातं. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा हे 3 पूर्ण मुहूर्त आणि दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. या शुभ दिवशी केलेलं कुठलंही चांगलं काम असेल त्यामध्ये तुम्हाला हमखास यश मिळतं. कुठलीही वस्तू या दिवशी खरेदी करत असाल ती वस्तू परत मोडण्याची किंवा विकण्याची वेळ आपल्यावर कधीच येत नाही. त्याचप्रमाणे सर्व व्यापाऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात असते. कारण व्यापारी आपल्या सर्व हिशोबाची वही लक्ष्मीपूजनाला पुसतात आणि दिवाळी पाडव्याला त्या वहीमध्ये शुभ लिहून नवीन हिशोबाला सुरुवात करतात. याचप्रमाणे आपणही लक्ष्मीपूजनाला वही पूजन करून त्यामध्ये दिवाळी पाडव्याला शुभ लिहून कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात किंवा हिशोब लिहिण्याची सुरुवात करू शकतो. दिवाळी पाडव्याच्या दिवशी वही पूजनासाठी शुभ मुहूर्त आहे सकाळी 11 ते 1:45 पर्यंत आणि त्यानंतर दुपारी 3:11 पासून ते 4:35 पर्यंत. यानंतर दिवाळी पाडव्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सवाष्ण महिलेने आपल्या पतीला ओवाळणं, त्यांचे आशीर्वाद घेणं आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतीला का ओवाळते तर पुरुष हे भगवान शिवाचं प्रतीक मानलं जातं आणि स्त्री हे दुर्गा देवीचं प्रतीक मानतात. या दिवशी सकाळी लवकर उठून पत्नीने पतीला अभ्यंग स्नान घालावं. त्यानंतर कुंकू, अक्षता, फुलं, सुपारी आणि दिव्याने पतीला ओवाळावं. ओवाळताना पतीच्या डोक्यावर टोपी असावी. पत्नीनेही साडी नेसावी, हिरव्या बांगड्या घालाव्यात. टिकलीबरोबरच कपाळावर हळदी कुंकूही लावावं. यामुळे पुरुषांमधील शिवतत्व आणि स्त्रियांमधील देवी तत्व या दिवशी जागृत झालेले असतात. अशा पद्धतीने पत्नीने पतीला ओवाळल्यामुळे दोघांची आध्यात्मिक प्रगती होते, त्यांना दीर्घायुष्य लाभतं, पती पत्नींमधील प्रेम वाढतं. यानंतर आता आपण बलिप्रतिपदेचं महत्त्व जाणून घेणार आहोत. तर बळीराजा नावाचा एक राजा होता. तो अत्यंत दानशूर आणि पराक्रमी होता. इंद्रपद मिळवण्यासाठी त्याने अनेक यज्ञ केले होते. त्यामुळे भयभीत झालेल्या देवांना इंद्रपद जर हरण झाले तर काय करायचं असा प्रश्न पडला. यावर भगवान विष्णूंनी एक युक्ती केली. त्यांनी वामन अवतार घेतला आणि बळीराजाला दरबारात नेले. त्यानंतर बळीराजाकडून 3 पावलांचं दान मागून घेतलं. उदार मनाच्या बळीराजानं हे दान ताबडतोब देऊन टाकलं. परंतु भगवान विष्णूंच्या अवतार असलेल्या वामन यांच्या 2 पावलातच सारं विश्व व्यापून गेलं. 3रं पाऊल कुठे ठेवावं असा त्यांना प्रश्न पडला. त्यामुळे बळीराजानं आपलं मस्तक पुढे केलं. बळीराजानं मस्तक पुढे केल्याबरोबर वामनानं बळीच्या डोक्यावर पाय ठेवला. त्यानंतर भगवान विष्णूंनी बळीराजाला पाताळाचं राज्य दिलं, त्याचा उद्धार केला. सर्व देवांची काळजी दूर झाली. बळीराजाची सेवा करण्यासाठी भगवान विष्णू स्वतः त्याचे द्वारपाल झाले. तो दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. म्हणून या दिवशी बळीराजाचं पूजन केलं जातं. बळीराजा आणि त्याची पत्नी विंध्यावली यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि हा मंत्र म्हणून त्यांची प्रार्थना केली जाते. तो मंत्र असा आहे: बलिराज नमस्तुभ्यं विरोचन सुतप्रभो भविष्येंद्र सुराराते पूजेयम प्रतिगृह्यताम. याचा अर्थ असा आहे की हे विरोचन पुत्र, सामर्थ्यवान दानशूर बळीराजा, तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र आणि राक्षसांचा शत्रू आहेस, तरी देखील मी तुझी पूजा करत आहे, ती तू ग्रहण कर.
बलिप्रतिपदा नावाप्रमाणे या दिवशी बलिराजाचं पूजन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण बळीराजा हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. हा राक्षस योनीमध्ये जन्माला येऊन सुद्धा विष्णू भक्त होता. राक्षस योनीत जन्माला येऊन सुद्धा आपल्या विष्णू भक्तीने देवत्वाला पोचलेल्या बळीराजाची आठवण म्हणून या दिवशी बलिपूजन अवश्य करावे. त्याचप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूंचंही विष्णू तत्व जागृत झालेलं असतं. त्यामुळे वरील पूजा केल्याने तुमच्या घराची भरभराट होते, घरामध्ये सुख समृद्धी येते, आपल्याला कुठल्याच गोष्टीची कधीच कमतरता भासत नाही. दिवाळी पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करण्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्य तेवढ्या विष्णू सेवा कराव्यात. त्यामध्ये तुम्हाला जर सत्यनारायणाची पूजा करायची असेल तर ती तुम्ही या दिवशी करू शकता. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणावी, रामरक्षा स्तोत्र म्हणावा. भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा मग विष्णू गायत्री मंत्राचा 11 माळी किंवा 108 वेळा जप करावा. या दिवशी विष्णूंना प्रिय असणारं तुळशीपत्र वाहावं. भगवान विष्णूंची मूर्ती फोटो नसेल तर बाळकृष्णाची पूजा करून तुळशीपत्र वाहावं. त्यानंतर दिवाळी पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूंबरोबरच लक्ष्मी मातेचीही सेवा आराधना करावी. तुम्हाला कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या असेल, अडलेली कामं असतील, तुमचेच पैसे तुम्हाला मिळत नसतील, खूप कष्ट करूनही नशिबाची साथ मिळत नसेल तर दिवाळी पाडव्याच्या शुभ दिवसांपासून या लक्ष्मी सेवा नक्की कराव्यात. त्यामध्ये सर्वात आधी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कुबेर पोटली बनवून आपल्या घरामध्ये स्थापित करावी. ही पोटली अत्यंत प्रभावशाली आहे. या पोटलीमुळे तुमच्या सर्व आर्थिक प्रश्नांचं निवारण होईल. यानंतर समोर दिलेल्या कुबेर मंत्राचा दिवाळी पाडव्यापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत 5000 वेळा जप करावा. दिवसभरात कधीही आणि कुठल्याही माळेवर आपण हा जप करू शकतो. रोज कितीही वेळा या मंत्राचा जप करा, पण कार्तिक पौर्णिमेपर्यंत 5000 वेळा व्हायला पाहिजे. तुम्ही हा मंत्र देवघरासमोर बसून किंवा वेगळी पूजा मांडूनही करू शकता. पूजेमध्ये कुबेर यंत्र किंवा कुबेराची मूर्ती ठेवावी. हे दोन्ही नसेल तर सुपारी ठेवून सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. हा जप तुमचा चालू असताना मांसाहार किंवा मद्यपान करू नये. तर दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा प्रत्येक कामात यश देणारी तिथी आहे. यातील तुम्हाला जी पण सेवा शक्य होईल ती करावी. त्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्येचं निवारण होणार आहे असा विश्वास असावा. आपण मनापासून आणि श्रद्धेने केलेली कुठलीही सेवा ही भगवंतापर्यंत पोचते. त्यामुळे तुम्ही यातील कुठलीही सेवा नक्की करावी. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.